नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा तिसरा पाठ, पहिल्या पार्ट मधला, ज्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. याच्या पूर्वीच्या 3 सेशन मध्ये आपण पाहिलं की अभिक्रिया होत असताना अभिक्रियाकारक कसे लिहिले जातात किंवा उत्पादित कशी लिहिली जातात. त्याचप्रमाणे त्यांची अवस्था, भौतिक अवस्था कशी आहे, जसं गॅसियस स्टेट आहे, सॉलिड स्टेट आहे किंवा लिक्विड स्टेट आहे, ती कशा प्रकारे लिहिली जातात ते आपण बघितलं. त्याच्यानंतर कॅटॅलिस्ट लिहायचा असेल तर तो बाणावर लिहिला जातो. टेम्परेचर किंवा दाब असेल तर म्हणजे विशिष्ट दाब किंवा विशिष्ट टेम्परेचर असेल तर ते सुद्धा आपण बाणावर लिहितो, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अभिक्रियांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा तिसऱ्या सेशन मध्ये पाहिले, जसे संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन पाहिली. त्याच्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट, दुहेरी विस्थापन, विस्थापन अभिक्रिया, विद्युत अपघटन म्हणजे काय आणि इतर प्रकारच्या रिएक्शन आपण मागील सेशन मध्ये पाहिलेले आहेत. आता ह्या सेशन मध्ये जी अभिक्रिया होते तिचा दर म्हणजे तिचा वेग कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो आणि तो कसा अवलंबून असतो त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यामध्ये रासायनिक अभिक्रियेचा दर कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो. जेव्हा रासायनिक अभिक्रियेचा दर याच्यासाठी आपण काही रिएक्शन्स तुम्हाला जे दिलेले आहेत त्याविषयी आपण पहिला विचार करूया. स्वयंपाकाचा गॅस पेटवत असतो, जळू लागतो. आपण बघतो घरी आपल्या एलपीजी गॅस असतो, सिलेंडर भरलेला आहे आणि रेग्युलेटर ऑन केलं की आपण तो गॅस पेटवून आपला अन्न शिजवतो. म्हणजे ही सुद्धा केमिकल रिएक्शन आहे. मिथेन गॅस त्याच्यामध्ये पेटतो, जळतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. लोखंडी वस्तू गंजते. आपण जर लोखंडी वस्तू पावसाळ्यामध्ये बघतो की एक्सपोजर जर केली दिला म्हणजे बाहेर ठेवली उघड्यावर तर मॉइश्चर आणि ऑक्सिजन यांचा संबंध येऊन त्याच्यापासून Fe2O3 नावाचा गंज तयार होतो. खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होते. बघा, खडक फुटतात, मोठे मोठे खडक फुटतात म्हणजे त्यांचं अपक्षीणन होतं आणि माती तयार होते. हे सुद्धा एक केमिकल रिएक्शन आहे. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत ईस्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते. आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं की ग्लुकोजचं द्रावण जे आहे त्याच्यामध्ये ईस्ट मिळवलं की त्याच्यामध्ये जे कवकाचे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते ग्लुकोज मधून त्यांचं कार्बोहायड्रेट्स मिळवतात आणि त्याच्यापासून अल्कोहोल म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये अल्कोहोल तयार झालेलं आपण बघितलं होतं. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड सुद्धा तयार होतो. ही एक रिएक्शन आहे. परीक्षा नळीत विरल अम्लामध्ये खाण्याचा सोडा Na2CO3 टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात, म्हणजे ते कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे असतात. बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक ऍसिड आपण मिसळलं तर पांढरा अवक्षेप तयार होतो. बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो आणि HCl तयार होतो. आता ह्या रिएक्शन विषयी आपण पुढील स्लाइड मध्ये बघणार आहोत की ह्या रिएक्शन आपण इथे का लिहिलेले आहेत तर बघूया. बघा, ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की काही अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात म्हणजे जलद गतीने होतात. म्हणजे गंज पकडणे ही अभिक्रिया जलद गतीने होत नाही, ती सावकाश होते. किंवा फर्मेंटेशन ही अभिक्रिया सुद्धा थोड्या मंद गतीने होते. म्हणजे काही ना पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो, म्हणजेच त्या मंद गतीने घडतात. याचा अर्थ असा की भिन्न अभिक्रियांचा दर वेगळा असतो, रेट वेगळा असतो. रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डिफरंट आणि ह्याच्यावर कोणत्या गोष्टींचा इफेक्ट होतो त्याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. बघा, एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दराने घडू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर आपलं जनरल लाईफ मध्ये म्हणजे आपण डेली बघतो की हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला खूप वेळ लागतो. हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपण या दोन्ही रिएक्शन बघूया. तर उन्हाळ्यामध्ये उच्च तापमानाला, कारण समर सीझन मध्ये आपल्याला माहिती आहे टेम्परेचर आपल्या इथं वाढलेलं असतं आणि दही बनण्यासाठी या अभिक्रियेचा वेग सुद्धा वाढलेला आपल्याला दिसतो. याचप्रमाणे आपण बघतो आपल्या घरामध्ये आपण जेवताना काही लिक्विड म्हणजे काही आमटी वगैरे वापरतो. ती हिवाळ्यामध्ये आपल्याला सारखी गरम करून ठेवावी लागत नाही, तर ती कालांतराने गरम केली तरी चालते. परंतु उन्हाळ्यामध्ये जर ती परत एकदा वापरायची असेल तर गरम करावी लागते, कारण ती खराब होऊ शकते. म्हणजे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये जेव्हा उष्णता वाढलेली असते त्यावेळेला रिएक्शनचा वेग वाढतो आणि हिवाळ्यामध्ये उष्णता कमी असते आणि म्हणून रिएक्शनचा वेग कमी असतो. तो कशा प्रकारे कमी असतो आणि कशा प्रकारे जास्त असतो तो आपण आता पुढील स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा दर आहे, केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे त्याच्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात तर बघूया. अभिक्रियाकारकांचे स्वरूप म्हणजे आपण त्यांचं नेचर बघतोय.
जर अभिक्रियाकारकांचे स्वरूप किंवा अभिक्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ॲल्युमिनियम आणि झिंक याच्यावर विरल हायड्रोक्लोरिक ऍसिडची अभिक्रिया होते आणि याच्यापासून हायड्रोजन गॅस मोकळा होतो, मुक्त होतो. परंतु आपण जर रिएक्टिव्हिटी सिरीज बघितली तर ॲल्युमिनियम आणि झिंक याच्यामध्ये ॲल्युमिनियम झिंकच्या वर आहे, म्हणजे ॲल्युमिनियम हा जास्त अभिक्रियाकारक आहे. म्हणजे इथे स्वरूप आपल्याला कळतंय की त्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे आणि म्हणून ॲल्युमिनियम सोबतच्या रिएक्शन मध्ये फास्ट H2 मोकळा होतो. तर याच्यामध्ये Zn सोबत जेव्हा रिएक्शन होते हायड्रोक्लोरिक ऍसिडची तेव्हा ती रिएक्शन स्लो होत असते. आता बघा अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. अभिक्रियाकारकांच्या कणांच्या आकारावर म्हणजे रिएक्टन्स जे आपण मॉलिक्युल्स वापरतो त्यांच्या कणांच्या आकारावर पार्टिकल्सची जी साईज आहे त्याच्यावर अवलंबून असतो. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढी अभिक्रियेचा दर जास्त असतो. याच्याकडे आपण बघूया शहाबादी फरशीचे तुकडे ज्याला कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि त्याचा चुरा आपण जर घेतला आणि त्याची HCl बरोबर अभिक्रिया केली तर याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड वायू मोकळा होतोय तो जेव्हा आपण चुरा घेऊ तेव्हा तो जास्त म्हणजे हीच रिएक्शन करताना जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आपल्याला चुऱ्यावर रिएक्शन करताना झालेली दिसते. तर आपण तुकडे घेतले, तुकडे म्हणजे मोठे तुकडे घेतले तर त्याच्यावर मात्र ही रिएक्शन स्लो होते. म्हणजे अभिकारकांच्या कणांच्या आकारावर त्या रिएक्शनचा वेग अवलंबून असतो हे सिद्ध होतं. तिसरं बघा अभिकारकांची सहती म्हणजे ते कॉन्सन्ट्रेटेड आहेत का डायल्यूट आहेत का याच्यावर त्याची रिएक्शन म्हणजे त्याचा वेग अवलंबून असतो. सहत आम्लाबरोबर अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते म्हणजे अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या सहतेच्या प्रमाणात बदलतो. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये आपण डायल्यूट HCl टाकलं तर ती रिएक्शन स्लो होते, परंतु जर कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं तर ती रिएक्शन फास्ट होताना आपल्याला दिसते आणि कार्बन डायऑक्साईड जलद गतीने मुक्त झालेला आपल्याला दिसतो. चौथा आणि महत्वाचा घटक म्हणजेच अभिक्रियेचे तापमान म्हणजे टेम्परेचर ऑफ रिएक्शन. अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढविले की अभिक्रियेचा दर वाढतो. याच्यासाठी आपण मागच्या सेशनमध्ये बघा एक पिक्चर बघितला होता. त्याच्यामध्ये एका टेस्ट ट्यूब मध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट ठेवलेला आहे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला चुन्याची निवळी ठेवलेली आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झाला की चुन्याची निवळी दुधाळ होते म्हणजे व्हाईट कलरची दिसते. याच्यावर आपल्याला CO2 तयार झाला असं समजतं. परंतु हे नुसतं जर असं म्हणजे काही टेम्परेचर न देता ठेवलं तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आपल्याला दिसणार नाही. परंतु थोड्या वेळाने जेव्हा आपण बर्नरने कॅल्शियम कार्बोनेटच्या टेस्ट ट्यूबला हीट देऊ तेव्हा मात्र आता याच्यातून कार्बन डायऑक्साईड जलद गतीने तयार होऊन चुन्याची निवळी दुधाळ करते असं आपल्याला दिसतं. म्हणजेच अभिक्रियेचे तापमान हा एक अत्यंत महत्वाचा घटक आपण इथे पाहिलेला आहे. याच्यावर रिएक्शनचा वेग अवलंबून असतो. बघा उत्प्रेरक. आता हा जो घटक आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. याच्याविषयी आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेला आहे परंतु इथे डिटेल मध्ये बघतोय की पोटॅशियम क्लोरेट म्हणजे KClO3 याचा फॉर्म्युला खाली तुम्हाला दिलेला आहे. तापवले असता त्याचे अपघटन मंद गतीने होते. म्हणजे ह्याला उष्णता जरी दिली तरी याचं अपघटन होताना KCl आणि O2 गॅस तयार होताना ऑक्सिजन गॅस तयार होताना ते मंद गतीने अपघटन होत असतं. पण तीच अभिक्रिया मॅंगनीज डायऑक्साईड म्हणजे MnO2 या उत्प्रेरकाची पावडर टाकल्यावर आपल्याला फास्ट होताना दिसते. म्हणजे आता उत्प्रेरकाची व्याख्या आपल्याला बघावी लागेल. ती व्याख्या अशी उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. म्हणजे KClO3 बरोबर तो रिएक्शन करणार नाही परंतु MnO2 रिएक्शन करणार नाही परंतु 2KClO3 चं रूपांतर 2KCl आणि 3O2 मध्ये करणार आहे. याच्यात तुम्हाला MnO2 कुठेच दिसत नाही. म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड हा फक्त आणि फक्त रिएक्शन फास्ट करण्याचं काम करतो परंतु रिएक्शन मध्ये भाग घेत नाही आणि म्हणून त्याला उत्प्रेरक असं म्हणतात, कॅटलिस्ट असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे घटक रिएक्शनच्या वेगावर परिणाम करत असतात. यामध्ये आपण बघितलं सहती किंवा कणांचा आकार. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपण जे सोल्युशन वापरले ते कोणत्या प्रकारचं वापरलेलं आहे आणि इतर म्हणजे जसं उत्प्रेरक कोणत्या प्रकारे त्याच्यावर परिणाम करतो ते सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. रासायनिक बदल म्हणजेच रासायनिक अभिक्रिया. जसं आपण लोखंड गंजतं असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये कुठला बदल होतो
तर लोखंड जे असतं त्याच्यावर H2O म्हणजे पाणी आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून Fe2O3 गंध तयार होतो. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होतात. याच्याविषयी सुद्धा आपण त्याचा रेट आपण बघितलेला आहे आधीच्या स्लाइडमध्ये. तीव्र व तीव्र आम्लारी यांच्यामधील अभिक्रिया तात्काळ होते. म्हणजे आपण उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर HCl हे तीव्र आम्ल आहे आणि तीव्र आम्लारी म्हणजे NaOH यांच्यामध्ये अभिक्रिया जलद गतीने होते आणि आपल्याला माहिती आहे सॉल्ट आणि पाणी तयार होतं. ह्याच अभिक्रियेला न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं सुद्धा म्हणतात. हे आपण आधीच्या स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे. आपल्या शरीरात विकर एन्झाईम जैव रासायनिक अभिक्रियांचा दर ठरवितात. शरीराच्या तापमानालाच त्या घडवून आणतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विकर आहेत. जसं की आपण तोंडात घास टाकल्यानंतर टायलिन म्हणजे जी लाळ असते सलायवा त्याच्यावर टायलिन किंवा अमायलेज नावाचं एक एन्झाईम असतं आणि ते मेटाबॉलिझम प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं काम करत असतं. नाशवंत खाद्यपदार्थ शीत कपाटात जास्त काळ टिकतात. खाद्यपदार्थांच्या विघटनाचा दर तापमानामुळे कमी होतो. बघा दूध आपण आणलं की ते फ्रीज मध्ये ठेवतो. फ्रीज मध्ये का बरं ठेवतात तर तापमान वाढलं की त्याच्यामध्ये मायक्रोब्स तयार होतात आणि त्याच्यामुळे ते खराब होऊ शकतात. म्हणून जास्त काळ टिकवण्यासाठी ते शीत कपाटात म्हणजेच फ्रीज मध्ये ठेवावे लागतात. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. आपण बघितलेलं आहे की तेल हे केमिकल आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात रिएक्शन फास्ट होते. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. म्हणून बरेचशा केमिकल इंडस्ट्रीज बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ज्या नियमित वापरणारे साबण किंवा टूथपेस्ट आहेत हे सुद्धा केमिकल म्हणजे रसायनाने बनलेले असतात. कारण अभिक्रियेमध्ये रासायनिक कारखान्यामध्ये अशा प्रकारे दर जलद करून हवी ती प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचा आहे. म्हणजे एखादी गोष्ट डिकम्पोज होण्यासाठी ती जर लवकर झाली तर ती दुर्गंधी पसरण्यापासून पर्यावरणामध्ये आपण त्याला रोखू शकतो. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणतः ओझोन रेणूच्या निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असते. आपल्याला माहित आहे ओझोन हा आपल्याला घातक आहे परंतु वातावरणात असल्यामुळे तो सूर्यापासून आलेली अतिनील किरण फिल्टर करून आपल्या पृथ्वीवर पाठवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणताही आजार होत नाही. जर अशा प्रकारची अतिनील किरण डायरेक्ट जर आपल्या स्किनवर पडली तर स्किन कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. म्हणजे याचं नष्ट होणं किंवा निर्मित होणं हे नेहमीच रिएक्शनच्या वेगावर अवलंबून असतं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये काय शिकलो? सर्वात महत्वाचा घटक शिकलो तो म्हणजेच अभिक्रियेचा वेग कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो. जसे की आम्ल जी वापरली जातात त्यांची सहती किती आहे, जे आपण रिएक्टंट वापरलेत त्यांचे कण आहेत का किंवा कणांचा आकार कसा आहे. कणांचा आकार जेवढा लहान तेवढी अभिक्रिया जलद होते आणि त्याचप्रमाणे उत्प्रेरक काय काम करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया आपण तिथे बघितल्या. तर अशा प्रकारे या सेशन मध्ये रिएक्शनच्या दराविषयी आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.